आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार आहे। वंचित बहुजन आघाडीचा उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेला पाठिंबा आहे। वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर महापालिकेमध्ये 2 नगरसेवक आहेत। उल्हासनगरमध्ये उपमहापौर पद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची शक्यता आहे। उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडीमुळे शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार। वंचित आघाडीच्या 2 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला अधिकृत पाठिंबा जाहीर। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ 40 वर गेलंय, तर भाजपचं संख्याबळ 37 वर आहे। वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सुरेखा सोनवणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी शिवसेनेला पाठिंबा देत पत्र सुपूर्द केलं। तर उल्हासनगरात उपमहापौर पद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा आहे। शिवसेनाचे आम्ही लोकांनी इथे डेव्हलपमेंट्स बघितलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी तिथे करत आहे आणि त्याच आशा घेऊन आम्ही आज शिवसेनेला आज इथे पाठिंबा देत आहे की आमच्या एरियाचा तिथे विकास झाला पाहिजे, आमच्या समाजाचा तिथे विकास झाला पाहिजे। या कारणाने आणि या विश्वासाने आम्ही शिवसेना बरोबर इथे येत आहे। हे फक्त उल्हासनगर मर्यादितच ही हे झालेली आहे आपल्या इथे युती, बाकी इतर ठिकाणी नाही आहे। आणि ह्याच्यामध्येही आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडनं आदेश आल्यानंतर आम्ही इकडे युतीसाठी आलेलो आहे। उल्हासनगरच्या डेव्हलपमेंट करता वंचित आघाडीने आज पाठिंबा दिलेला आहे आणि संपूर्ण एमएमआर रिजन मध्ये एमएमआरडीच्या माध्यमातून खूप कामं होतात, त्याचाही फायदा उल्हासनगर महानगरपालिकेला होऊ शकतो। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर वंचित आघाडीने पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। शब्द पण दिलेला आहे की उल्हासनगरचा विकास करताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून होईल आणि या वंचित आघाडीच्या पाठिंब्याने होईल।